जिभेवर चव विरघळणारी आणि मध्येच दाताखाली येणारा अननसाचा तुकडा. आहाहा! काय चव लागते सांगू तुम्हाला. पण अननसाचा फ्लेवर जर त्यात नीट उतरला नाही तर शिऱ्याला पाहिजे तशी चव येत नाही. म्हणून आज आपण अननस शिऱ्यामध्ये वापरायचं कसं आणि कधी, शिवाय शिऱ्याला रंग छान कसा येईल, तो परफेक्ट कसा होईल, या छोट्या छोट्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला ना तर पहिल्या प्रयत्नात परफेक्ट पायनॅपल शिरा करायला शिकाल. रेसिपी अतिशय झटपट होते, तर पटकन छायाच कुक टाईम चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा. चला तर सुरुवात करूया. इथे मी मार्केटमधून हे असं पायनॅपल कट करून आणलं आणि त्याचे असे गोल काप करून मधला जो गोल पोर्शन आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे, तो घ्यायचा नाही आहे. आणि नंतर मी असे एक वाटी बारीक तुकडे करून घेतलेत. गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे, तर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. परंतु हे तूप सर्व टाकणार नाही आहे, आपण थोडं शिल्लक ठेवूया. कशासाठी ठेवलं ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तूप छान गरमच पाहिजे, म्हणजे रवा तुपामध्ये फुलून येईल. तूप गरम झालं की रवा घालूया. इथे मी जाड रवा घेतला आहे, म्हणजे शिरा छान दाणेदार होईल आणि चविष्ट देखील. हा रवा लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना खमंग सुगंध यायला पाहिजे. हॉटेलचा जेव्हा आपण पायनॅपल शिरा खातो त्यामध्ये पायनॅपल फ्लेवर ॲड केलेला असल्यामुळे शिऱ्यामध्ये त्याचा फ्लेवर उतरत नाही, त्यामुळे तो चविष्टही लागत नाही. परंतु आपण जर का फ्रेश अननस वापरून केला तर तो शिरा खायला खूपच चविष्ट लागतो. रवा आता छान भाजला गेलेला आहे. किचनमध्ये खमंग सुगंधही सुटला आहे. तर या स्टेजला रव्याला प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवूया. आणि त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतले आणि हे पिकलेल्या अननसाचे बारीक तुकडे करून घेतलेत. आता हे तुकडे तुपावर परतून घ्यायचेत, म्हणजे अननसाचे तुकडे मऊ होऊन त्याचा कच्चटपणा निघून जातो. 2 मिनटंच आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता ह्या तुकड्यांमध्येच ज्या वाटीने आपण 1 वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने रव्याच्या दुप्पट म्हणजे 2 वाट्या गरम पाणी घालायचं. इथे मी शिऱ्याला रंग येण्यासाठी केशर घालणार आहे. केशरऐवजी तुम्ही फूड कलरही वापरू शकता. अननसाचे तुकडे याच पाण्यामध्ये 2-3 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे अननसाचा रस या पाण्यामध्ये उतरून आपल्या शिऱ्याला छान फ्लेवर येईल. त्याचबरोबर अननसाचे तुकडेही छान मऊ होतील. 5 मिनटं झाली आहेत. पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर आता 1 वाटी साखर घालायची. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता. 2 मिनटात साखर ही पाण्यामध्ये विरघळलेली आहे. तर यात आता भाजून घेतलेला रवा घालूया. गॅस फ्लेम मीडियम ठेवायचा आणि हा शिरा छान शिजवून घ्यायचा. सुरुवातीला हे मिश्रण थोडं पातळ वाटेल, परंतु रवा पाणी शोषून घेतं, तसं मिश्रण घट्ट होत जातं. 3-4 मिनटातच रव्याने पाणी शोषून घेतलं. अजून 3 मिनटं शिऱ्याला शिजवून घ्यायचं. केशरमुळे शिऱ्याला केसरी रंग काय सुरेख आला आहे. ड्रायफ्रूट्समध्ये मी थोडे काजू, बदाम घालणार आहे. आता सर्वात शेवटी आपण थोडंसं जे वाटीमध्ये तूप शिल्लक ठेवलं होतं ते या शिऱ्यावर घालणार आहे. त्यामुळे शिऱ्याला अप्रतिम टेस्ट येते आणि शिरा अगदी संध्याकाळपर्यंत सुद्धा मऊ राहतो. तर मस्त असा दाणेदार मऊसूत अननसाचा शिरा तयार आहे. दिसायला खूप छान दिसतो, तितकाच खायलाही अप्रतिम लागतो. अशा पद्धतीने झटपट होणारा पायनॅपल शिरा तुम्ही नक्की करा आणि तुमचा शिरा कसा झाला ते कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.